नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध कसा लागला, ह्यासंबंधी कोणी लावला ह्यासंबंधी माहिती पाहिली होती. तर आज आपण सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स या दोन संज्ञांबद्दल माहिती घेऊया. तर पहा, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. इथे तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे सेंट्रिपिटल फोर्स समजून सांगण्यासाठी. ट्राय दिस. टाय अ स्टोन टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग. एका दोरीच्या एका टोकाला स्टोन बांधायचा आहे, दगड बांधायचा आहे. टेक द अदर एंड इन युअर हँड. आणि दुसरं जे टोक आहे त्या दोरीचं ते तुमच्या हातामध्ये पकडायचं आहे. अँड रोटेट द स्ट्रिंग सो दॅट द स्टोन मूव्ज अलॉंग अ सर्कल ॲज शोन इन द फिगर 1.2a. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक दोरी घ्यायची आहे. तुम्ही दोरीला दगड बांधायचा आहे आणि दोरीचं एक टोक आपल्या हातात पकडून ती दोरी अशी फिरवायची आहे गोलाकार, आकृतीत दाखवल्याप्रमाणे. आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन. तुम्ही त्या स्टोनवर एखाद्या प्रकारचा फोर्स अप्लाय करताय का? इन विच डायरेक्शन इज धिस फोर्स ॲक्टिंग. जर तो फोर्स तुम्ही अप्लाय करत असाल तर तो कोणत्या डायरेक्शनने आहे? हाऊ विल यू स्टॉप धिस फोर्स फ्रॉम ॲक्टिंग. आणि हा फोर्स त्या स्टोनवर ॲक्ट होण्यापासून तुम्ही कसे थांबवाल? व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन. आणि त्याचा त्या स्टोनवर काय परिणाम होईल? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे जेव्हा तुम्ही शोधसाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जो फोर्स आपण त्या स्टोनवर अप्लाय करतोय तो आहे सेंट्रिपिटल फोर्स. आणि हा फोर्स अप्लाय करणं तुम्ही सोडून दिलं तर काय होईल? तो स्टोन स्ट्रेट दिशेने म्हणजे त्या सर्कलच्या टँजंटच्या दिशेने पुढे जाईल. ॲज लाँग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस. जोपर्यंत आपण दोरीला पकडून ठेवलेला असेल तोपर्यंत त्या स्टोनला आपण काय करू? स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करू. दॅट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. आपला हँड म्हणजेच काय आहे? त्या सर्कलचं सेंटर आहे. अँड आर अप्लाइंग अ फोर्स टुवर्ड्स इट. आणि जो फोर्स आपण अप्लाय करत आहोत स्टोनवर तो कुठं आहे? सेंटरच्या दिशेने. ते सर्कल जे आहे, सर्क्युलर मोशनमध्ये आपण स्टोन फिरवत आहोत, त्या सर्कलचं सेंटर जे आहे ते आपल्या हातात आपण पकडलेलं आहे आणि त्या सेंटरच्या दिशेने आपण त्या स्टोनला काय करत आहोत? फोर्स अप्लाय करत आहोत. द फोर्स स्टॉप्स ॲक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. जर आपण दोरी सोडून दिली तर तो फोर्स काय होईल? स्टॉप होईल. द फोर्स स्टॉप्स ॲक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. इन दिस केस द स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग अ स्ट्रेट लाईन. आणि जेव्हा आपण दोरी सोडून देऊ त्यावेळेस काय होईल? तो जो स्टोन आहे तो काय होईल? स्ट्रेट लाईनमध्ये निघून जाईल. विच इज द टँजंट टू द सर्कल ॲट द पोझिशन ऑफ द स्टोन वेन द स्ट्रिंग इज रिलीज्ड. आणि कोणत्या दिशेने निघून जाईल तो दगड? टँजंट पोझिशनने. त्या सर्कलची जिथे स्टोन असेल त्या ठिकाणून त्या सर्कलला आपण टँजंट ज्या डायरेक्शनने काढू शकतो त्या डायरेक्शनने तो स्टोन काय होईल? निघून जाईल. बिकॉज दॅट इज द डायरेक्शन ऑफ इट्स वेलॉसिटी ॲट दॅट इन्स्टंट ऑफ टाईम. कारण ती वेलॉसिटीची डायरेक्शन असते त्या ठिकाणची. You may recall that we have performed a similar activity previously in which a 5 rupee coin kept on a rotating circular disc flies off the disc moving along the circle of the disc along the tangent to the disc. त्यासाठी दुसरा एक प्रयोग तुम्ही केला होता मागच्या येतेमध्ये. सर्क्युलर डिस्कवर 5 रुपीजचं कॉईन ठेवलं होतं आणि ती कॉईन जी आहे ती कोणत्या दिशेने खाली पडलेली होती? तर त्या सर्कलच्या टँजंटच्या पोझिशनने. हा प्रयोग तुम्ही मागच्या येतेमध्ये केलेला आहे. त्याच्यामुळे तर सेंट्रिपिटल फोर्सची आपण व्याख्या करू शकतो. अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. दिस इज कॉल्ड द सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे असा फोर्स जो सर्क्युलर मोशनमध्ये असणाऱ्या ऑब्जेक्टवर अप्लाय होतो. फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल. कोणताही ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशनमध्ये असेल, सर्कलच्या बाजूने जर फिरत असेल तर जो फोर्स त्या सर्कलच्या सेंटरकडे ॲट्रॅक्ट होतो त्या फोर्सलाच आपण काय म्हणतो? सेंट्रिपिटल फोर्स. फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल. सर्कलच्या बाजूने मूव्ह होणाऱ्या कोणत्याही पदार्थावर ॲक्ट होणारा जो फोर्स असतो आणि ज्याची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल असते त्या फोर्सला आपण काय म्हणू शकतो? सेंट्रिपिटल फोर्स. तर ही आहे डेफिनेशन सेंट्रिपिटल फोर्सची. सेंट्रिपिटल त्याचा मिनिंग दिलेला आहे. सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सीकिंग. दॅट इज द ऑब्जेक्ट ट्राईज टू गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ धिस फोर्स. या सेंट्रिपिटल फोर्समुळे ऑब्जेक्ट जो आहे काय करतो?
तो प्रयत्न करतो सेंटरकडे जाण्याचा. ऑब्जेक्ट ट्रायज टू गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. आणि ह्याच फोर्सला आपण म्हणणार सेंट्रिपिटल फोर्स. मग लक्षात आलेलं आहे तुमच्या. ही जी आहे आकृती बघा, या आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल की दोरीला जो आहे दगड बांधलेला आहे, दुसरं टोक दोरीचं हातामध्ये पकडलेलं आहे आणि सर्क्युलर मोशनमध्ये आपण तो दगड फिरवत आहोत, म्हणजे दोरीला फिरवत आहोत. तर जो फोर्स त्या दगडाला स्वतःकडे सेंटरकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, इथे ॲरोने दाखवलेला आहे बघा आकृतीमध्ये, तो फोर्स म्हणजेच कोणता फोर्स आहे? सेंट्रिपिटल फोर्स. त्याची डेफिनेशन लक्षात ठेवा. अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल. कोणत्याही पदार्थावर जो की सर्क्युलर मोशन आहे, मूव्हिंग अलॉंग अ सर्कल, ॲक्ट होणारा फोर्स आणि त्याची डायरेक्शन, अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, दिस इज कॉल्ड द सेंट्रिपिटल फोर्स. खूप सोपी व्याख्या आहे, ती तुम्ही लर्न करा किंवा लक्षात ठेवा. अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. आणि हा प्रयोगसुद्धा दिला आहे. त्याची जी डायरेक्शन असते ती कुठं असते? टँजंटच्या दिशेने. जर आपण ती दोरी सोडली तर हा दगडसुद्धा टँजंटच्या दिशेने निघून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे दुसऱ्या प्लॅनेटमधील इतर पदार्थांचं. यू नो दॅट द मून विच इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. मून हा काय आहे? पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. नॅचरल सॅटेलाइट ऑफ द Earth goes round it in a definite orbit. The direction of motion of the moon as well as its speed constantly changes. मूनची जी डायरेक्शन असते मोशनची, सर्क्युलर मोशनची, ती दरवेळेस चेंज होत असते ड्युरिंग दिस मोशन. डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ॲक्टिंग ऑन द मून. म्हणजे कोणता तरी फोर्स असेल जो मूनवर कॉन्स्टंटली ॲक्ट होत असेल. व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स. त्या फोर्सची डायरेक्शन काय असेल? हाऊ वूड इट्स मोशन हॅव बीन इफ नो सच फोर्स ॲक्टेड ऑन इट. जर मूनवर अशा प्रकारचा फोर्स अप्लाय झाला नसता तर त्याची डायरेक्शन कोणती असली असती? डू द अदर प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अ सिमिलर फॅशन. ज्याप्रमाणे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो त्याचप्रमाणे अदर प्लॅनेट सोलार सिस्टीममधले जे आहेत, सूर्यमालेतील अदर प्लॅनेट, ते सुद्धा सूर्याभोवती अशाच पद्धतीने फिरत असतील का? इज सिमिलर फोर्स ॲक्टिंग ऑन देम. त्या सर्वांवर सुद्धा हाच सिमिलर फोर्स ॲक्ट होत असेल का? व्हॉट मस्ट बी द इट्स डायरेक्शन. आणि त्या सगळ्यांची डायरेक्शन काय असेल? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हीच आहेत की प्रत्येक पृथ्वी जे आहे मूनला या सेंट्रिपिटल फोर्सद्वारे स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते आणि सूर्य जो आहे तो सुद्धा सूर्यमालेतील इतर प्लॅनेटला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. कोणता फोर्स असतो तो? सेंट्रिपिटल फोर्स. फ्रॉम द अबोव ॲक्टिव्हिटी, एक्झाम्पल अँड क्वेश्चन्स, इट इज क्लिअर दॅट फॉर द मून to go around the earth there must be a force which is exerted on the moon and this force must be exerted by the earth. ह्यावरील सर्व प्रश्नांवरून आणि उदाहरणांवरून आपल्या हे लक्षात येतं की चंद्रावर पृथ्वी नक्कीच फोर्स अप्लाय करत असेल आणि तो फोर्स हा स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा असेल टुवर्ड्स इटसेल्फ. सिमिलरली द सन मस्ट बी अट्रॅक्टिंग द प्लॅनेट्स इन्क्लुडिंग द अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ. त्याचप्रमाणे सूर्यसुद्धा प्लॅनेटला, इतर सूर्यमालेतील जे ग्रह आहेत त्यांनासुद्धा स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असेल आणि तो फोर्ससुद्धा काय असेल? सेंट्रिपिटल फोर्स. तर आज आपण हा सेंट्रिपिटल फोर्स नेमका काय असतो, कसा असतो समजून घेतलेला आहे. बाकी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ओके.